नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो, माझी शेती वारसा पूर्वजांचा सीतानारायण ॲग्रो या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आज व्हिडिओ बनवायचा उद्देश असा आहे की आज आपण घरच्या घरी ॲम्युनो ॲसिड तयार करणार आहोत. ॲम्युनो ॲसिड म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, ॲम्युनो ॲसिडची किंमत बाजारात किती आहे, तर ती साधारणतः 950 ते 1050 रुपये पर लिटर या रेटनं आपल्याला औषधाच्या खताच्या दुकानात आपल्याला हे ॲम्युनो ॲसिड मिळतं. तर ॲम्युनो ॲसिडचं कार्य पण तुम्हाला माहीत असेल, जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत ते ॲम्युनो ॲसिडचा जास्तीत जास्त वापर करतात. तर ॲम्युनो ॲसिडचं कार्य असं आहे मित्रांनो, जे झाडांची क्रिया असते किंवा जे झाडांना अन्न असतं, अन्न तयार करण्याची क्षमता, आणि तसेच महत्त्वाचं कार्य म्हणजे जमिनीत गांडूळ तयार करण्याची क्षमता ॲम्युनो ॲसिडमध्ये चांगल्या प्रकारात आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, हे ॲम्युनो ॲसिड जर आपण बाजारातून विकत घेतलं तर आपल्याला 1000 रुपये लिटर मिळतं. तर तेच ॲम्युनो ॲसिड आपल्याला श्री अंकुश पाटील यांच्या संशोधनातून आणि तंत्रज्ञानातून आपल्याला ते फक्त 45 रुपये लिटर या रेटनं आपल्याला स्वतःला तयार करता येतं. आणि जे खताच्या औषधाच्या दुकानात ॲम्युनो ॲसिड मिळते त्याच क्वालिटीचं आपल्याला ॲम्युनो ॲसिड मिळते. तर आता ॲम्युनो ॲसिड तयार करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे, तर मित्रांनो फार सोपं आहे. ही पावडर पाहू शकताय. ही पावडर म्हणजे आहे आपण जी घरात घरी भाजीसाठी वापरतो सोयाबीनचा सांडगा, सोया चंक्स किंवा सोया वडी त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर त्याची आपण मिक्सरमध्ये बारीक करून अशी पावडर घेतलेली आहे. तर मित्रांनो, ॲम्युनो ॲसिडमध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे एकच मुख्य घटक आहे, तो म्हणजे प्रोटीन्स. तर ते जी प्रथिनं आहेत ती प्रथिनं आपल्याला या सोयाबीनच्या पावडरमधून मिळणार आहेत. पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, ही जी सोयाबीनची पावडर आहे ती पाण्यात पूर्णपणे आपल्याला विरघळावी लागणार आहे. मिसळायची नाही मित्रांनो, तर विरघळली पाहिजे. ही जी पावडर आहे ती पावडर पूर्ण मेल्ट झाली पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला एक पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे. जर ॲम्युनो ॲसिडची बाटली जर कोणाकडे असेल तर त्यावर तुम्ही पाहू शकताय प्रोटीन हायड्रोलिसिस असं त्याच्यावर नाव असतं. हायड्रोलिसिस म्हणजे विरघळलेले प्रथिन, तर असं त्याचा अर्थ होतो. तर मित्रांनो, हा महत्त्वाचा दुवा आहे की तर मित्रांनो, हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड का टाकायचं, तर ज्यावेळेस आपल्याला या सोयाबीनच्या पावडरपासून जर प्रोटीन तयार करायचं असेल किंवा विरघळवायचं असेल तर त्याला आपल्याला 95 सेल्स तापमानाच्या वर त्याला उकळावं लागणार आहे. त्यासाठी आपण चूल जाळ ह्या गोष्टी करू शकत नाही. तर ती उष्णता तयार करण्याची ताकद या पोटॅशियम हायड्रॉक्साईडमध्ये असते. तर त्यासाठी आपल्याला याची आवश्यकता पडते. तर मित्रांनो, तुम्हाला अधिक माहिती जर पाहिजे असेल ह्या ॲम्युनो ॲसिडची तर तुम्ही अंकुश पाटील ॲग्रो हे चॅनल जाऊन पहा. तर त्यावर 05234 1261 म्हणजे जे आपल्या शेतात लागणारे रासायनिक खतं आहेत ते घरी कसे तयार करायचे याची पूर्ण माहिती तुम्हाला अंकुश पाटील सर आपल्या व्हिडिओद्वारे देत आहेत. तर तोच छोटासा प्रयत्न मित्रांनो. याच्या अगोदर आपण एकदा ॲम्युनो ॲसिड तयार केलं होतं. तर मित्रांनो, हे पाहू शकता, हे झेंडूचा प्लॉट आपला संपलेला प्लॉट परत एका तोड्यासाठी आलेला आहे. म्हणजे पूर्ण आपण काढून टाकायची विचारत होतो. ॲम्युनो ॲसिड ह्याला सोडल्यानंतर बऱ्याच प्रमाणात म्हणजे ह्याच्या अगोदर एक तोडा केला आहे आणि आत्ता हा एक नेक्स्ट तोडा आलेला आहे. तर असं ॲम्युनो ॲसिडचं महत्त्वाचं कार्य आहे. तर तुम्ही माझं चॅनल तर सबस्क्राईब कराच, पण त्यासोबत तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल, डीपमध्ये माहिती पाहिजे असेल तर अंकुश पाटील सरांचं तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आता आपण आपल्या महत्त्वाच्या कामाला सुरुवात करूया. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे सोयाबीनची पावडर आहे ही बकेटमध्ये घ्यायची आहे. तर मित्रांनो, हे प्रमाण आहे 2 किलो पावडर आहे. हे 2 किलो आपण सोयावडी घेतली होती, त्याची मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार केली आणि आता याच्यात टाकलेली आहे. तर त्यानंतर मित्रांनो, हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे. तर आपल्याला पोटॅशियम हायड्रॉक्साईड, तर मित्रांनो थोडंसं जपून हे करायचं. हे थोडं हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आपण याच्यात मिक्स केलं. तर मित्रांनो, आपल्याला याच्यातून 10 लिटर ॲम्युनो ॲसिड तयार होणार आहे. म्हणजे जवळपास 10,000 रुपयाचं ॲम्युनो ॲसिड आपण फक्त 500 रुपयात तयार करणार. तर आता हे आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड मिसळलं, त्यानंतर अशी एक निब्बर काठी घ्यायची आणि हे अशा प्रकारे हलवायचं.
त्यानंतर आपण याच्यात 2 लिटर पाणी, सुरुवातीला आपल्याला 2 लिटर पाणी घ्यायचं आहे. तर मित्रांनो आता पाहू शकताय, फक्त हे हलवत राहायचं मित्रांनो, काही करायचं नाही. तर मित्रांनो आतमधून वाफायला सुरू झालेला आहे, म्हणजे याचं तापमान जवळपास 100 अंश सेल्सिअसच्या वर गेलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला 2 लिटर पाणी टाकायचं त्यात. आणि परत पुन्हा हलवायचं. हलवताना पूर्ण बुडातून मिक्स होईल अशा प्रकारे आपल्याला हलवावं लागेल. तर मित्रांनो पाहू शकता, ही बकेट पण अशी गरम होऊन पगड्यासारखी झालेली आहे. मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण नक्की पहा प्रोसेस कशी आहे. तर आपलं 4 लिटर आता झालेलं आहे. त्यानंतर अजून आपण 2 लिटर पाणी मिक्स करू त्यात. मित्रांनो हे झालं 6 लिटर. मित्रांनो आता हे आपण 2 लिटर तिसरा जग वाचलाय, हे झालंय 8 लिटर. त्यानंतर असंच चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचंय. मित्रांनो याची टोटल प्रोसेस फक्त 20 मिनिटाची आहे, पण 20 मिनिट आपले किती रुपये वाचवतात? 9,500 रुपये वाचवतात. मित्रांनो आता दुसरा प्रश्न तुम्ही विचाराल की कमेंटमध्ये की हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड कुठे मिळते, कारण सोयाबीन वडी तुम्हाला किराणा दुकानात मिळेल, पण पोटॅशियम हायड्रॉक्साईड कुठे मिळेल? तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, अंकुश पाटील सरांचं अंकुश पाटील ॲग्रो हे चॅनल पाहावं लागेल. त्यात नंबर आहेत त्यांचे. त्यांनी विविध ठिकाणी एक स्टोअर दिलेले आहेत त्यांचे, जिथे हे रसायनं मिळतात. तर तिथं तुम्ही संपर्क करू शकताय आणि तुम्हाला जे पाहिजे, जे रसायनं पाहिजे, 05234 करण्यासाठी जे साहित्य पाहिजे, 1261साठी जे साहित्य पाहिजे, त्यानंतर 1919 तयार करण्यासाठी जे साहित्य पाहिजे, ह्युमिक ॲसिड तयार करण्यासाठी जे साहित्य पाहिजे, तुम्हाला ते त्या स्टोअरमध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो ॲमिनो ॲसिड जमिनीसाठी इतकं आवश्यक आहे गांडुळांच्या उत्पत्तीसाठी, पण ते महाग असल्यामुळं आपण जास्त वापर करू शकत नाही ॲमिनो ॲसिडचा. पण या पद्धतीनं जर आपण घरच्या घरी ॲमिनो ॲसिड तयार केलं तर आपल्याला भरपूर प्रमाणात जमीन ॲमिनो ॲसिड सोडता येईल आणि गांडुळांची उत्पत्ती करता येईल. मित्रांनो हे ॲमिनो ॲसिड तुम्ही लॅबमध्ये चेक करा, कुठेही चेक करा, तर जे आपल्या खताच्या औषधाच्या दुकानात ॲमिनो ॲसिड मिळतं त्याच क्वालिटीचं आपल्याला हे ॲमिनो ॲसिड मिळतं. तर मित्रांनो ह्या प्रकारे आपलं 10 लिटर ॲमिनो ॲसिड तयार झालेलं आहे.
तर मित्रांनो हे आपलं ॲमिनो ॲसिड तयार आहे. पाहू शकताय या क्वालिटीचं आपण जे बाजारातून विकत आणतो ॲमिनो ॲसिड, कलर पण तोच आहे. आणि सगळ्या गोष्टी ह्याच्यातले जे कंटेंट आहेत ते आपल्याला लॅबमध्ये चेक केल्यानंतर ही सेम टू सेम पाहायला मिळेल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आधुनिकतेची कास धरून आपला उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न नक्कीच प्रकारे वाढवू शकतो. तर मित्रांनो शेती तोट्यात आहे, शेती तोट्यात आहे. तर मित्रांनो शेती तोट्यात नाही, तर आपला उत्पादनावरचा खर्च जो आहे तो वाढतोय, तर तो अशा प्रकारे आपण कमी करू शकतो. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, नैसर्गिक म्हणजे ऑर्गॅनिक शेती त्याकडे वळावं लागेल. थोडं पुन्हा हे रासायनिकच आहे, पण रासायनिक खते घरच्या घरी कशी तयार करायची यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात, एफर्ट्स घ्यावं लागतात. तर हे आपलं ॲमिनो ॲसिड अशा प्रकारे तयार झाले. तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 1261 कसं तयार करायचं, 05234 कसं तयार करायचं, त्यानंतर 1919 ह्युमिक ॲसिड, त्यानंतर जे महत्त्वाचं म्हणजे ऑर्गॅनिकमध्ये ताकअंडीचा वापर कसा करायचा किंवा ताकअंडी कसं तयार करायचं याचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर जरूर करा, म्हणजे इतर शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे कमेंट जरूर करा. जर काही चुकत असेल, काही जर तुम्हाला डाऊट वाटत असेल तर त्याचं निरसन पण आपण कमेंटद्वारे करू शकतो. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला अंकुश पाटील सरांचं जे चॅनल आहे त्याची लिंक टाकेन, तर ते चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला त्यावर यापेक्षा खूपच अशी महत्त्वपूर्ण माहिती मिळेल. धन्यवाद मित्रांनो, परत भेटूया एखाद्या अशा महत्त्वपूर्ण माहितीमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.